हाय गाईज, हा माझा मी पहिला ब्लॉग शूट करते आणि आता मी बनवणार आहे चहा माझ्यासाठी आणि त्याचसोबत मी बनवणार आहे रबडी. तर मग बघूया आज आपण रबडी कशी बनवायची. आणि त्याचसोबत मी आता माझ्यासाठी चहा बनवणार आहे कारण वाजलेले आहे संध्याकाळचे 5:30. सो चहाचा टाईम झालेला आहे. आपण जाऊया किचनमध्ये, स्टार्ट करूया. आता मी घेतलेलं आहे दूध. हे रबडीसाठी फुल क्रीम मिल्क आहे, अमूलचं आहे, अमूल गोल्ड मी वापरणार आहे. आणि चहासाठी आमचं रेग्युलर इथे कर्नाटकामध्ये मिळतं ते गुड लाईफ, हे मी रोज यूज करते. हे छान मिल्क आहे, टोन मिल्क आहे. ते संपलेलं आहे, मला इंस्टाग्रामवरनं ऑर्डर करावं लागेल, इंस्टामार्टवरनं ऑर्डर करावं लागेल. पहिला व्लॉग आहे गाईज, प्लीज मिस्टेक्स होत राहतील. आता आपण हा व्लॉग ही पिशवी फोडणार आहोत. रबडीसाठी मी दूध ठेवणार आहे गरम करायला. पहिला व्लॉग आहे आणि मी अतिशय थरथरते, मला माहित नाही का, जसं मी व्हायरलच होणार आहे. रबडीचं जास्त एक्सपेरिमेंट करणार नाही आहोत, आपण करणार आहोत फक्त रबडी रेडी, ज्याला फक्त आपल्याला दुधामध्ये मिक्स करायचं आहे. काय होतं. थँक्यू. सो आता आपल्याला टाकायचं आहे चहामध्ये साखर, चहा पावडर. मी 2 जणांचा चहा बनवते गाईज, प्लीज डोंट जज मी. 4 चमचे घालते साखर दोघांसाठी. चहा पावडर मी यूज करते रेड लेबल नॅचरल, जी मला खूप आवडते. गेले कित्येक वर्ष तीच वापरते. सो असा आहे माझा पहिला ब्लॉग. लेट्स सी कसा जातोय. अजून रबडीसाठी दूध गरम होत आहे. जर तुम्हाला दाखवायला गेले तर हे रबडीसाठी दूध गरम होत आहे आणि इकडे माझा चहा बनतोय. बरोबर गाईज, मी त्याच्यात रबडीमध्ये टाकण्यासाठी काहीतरी बनवलेलं आहे, जे मी तुम्हाला दाखवते. हे आहे ते, याला आपण तांदळापासून बनवतो. इफ यू कॅन सी, तांदळाचं पीठ जे आहे त्याच्यात पाणी टाकून त्याला व्यवस्थित घट्ट बनवायचं आणि त्याच्यानंतर त्याचे गोळे करायचे. त्याच्यात मी थोडंसं कार्डमम पावडर आणि साखर टाकलेली आहे. सो येस. सो आता मी तुम्हाला दाखवते मी काय करते.
गाईज आपण याच्यामध्ये थोडंसं केशर सुद्धा घालणार आहोत. केशर थोडंसं घालूया. गाईज या चहा प्यायला चहा रेडी आहे. बाहेरचं वातावरण खूपच प्लेझेंट आहे. जर तुम्हाला पक्ष्यांचे आवाज येत असतील तर खूप सुंदर वेदर आहे बाहेर आणि मी माझा चहा एन्जॉय करते. बघूयात आपली रबडी झाल्यावर. बघताय गाईज ही किती सुंदर कलर आलेला आहे रबडीला. पिवळा असा सुंदरसा कलर आलेला आहे. ही रबडी बॉईल होते. मी पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते कशी झालेली आहे. सो गाईज रबडी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकत आहात. आणि त्या चंक्स नाही टेस्ट असणार आहे बिकॉज मी त्याच्यात कार्डमम पावडर आणि साखर टाकून त्याला बॉईल केलेलं आहे थोडंसं. सो या बघूया थंड झाल्यावर कशी लागतीये. आत्ता अतिशय गरम आहे त्याच्यामुळे मला थोडी गोड लागते. मी त्याच्यात 2 चमचे साखर सुद्धा ऍड केली. लेट्स सी थंड झाल्यावर बघूया. आता माझा ब्लॉग इथपर्यंतच होता. उद्या मी काहीतरी वेगळं शूट करेन आणि नक्कीच तुम्हाला दाखवेन. तोपर्यंत मस्त खा.